नक्कीच. ह्यावेळी जे आपण थोडंसं पाहिलं म्हणजे आता थोडा मुंबईचा आपण बोलूया आणि नंतर, कारण पुणे हा एक फार मोठा विषय झालेला आहे. पुण्याची जशी व्याप्ती वाढलेली आहे तसं पुण्याचं डेव्हलपमेंटही वाढलेलं आहे आणि पुण्याचे चॅलेंजेसही वाढलेले आहेत. आणि हे सगळं पाहता पक्षाचं स्थान पुण्यामध्ये बळकट करणं ही अतिशय मोठी जबाबदारी आहे. कारण आज हब आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. मुंबईचा एक छोटासा विषय ह्याच्यात घेते की मतदारसंघ आपला वरळी. मात्र ह्यावेळी जर आपण पाहिलं तर तितकीशी मतं जशी पडायला हवी होती तशी नाही पडली. त्याची काय कारणं असेल? ते एक कारण तर तुम्हाला आदित्यजींनी जो प्रेझेंटेशन NSCI डोममध्ये दाखवलं ते तुमच्या सर्वांच्या समोरच आहे. अर्थात त्याला वेगवेगळे डिबेट आहेत किंवा एकंदरीत 19-20 हजार मतदार हा आला कुठनं. आणि तुम्ही बघितलं असेल दोबारा असेल, काही भागांमध्ये 30-30-40 आहे. एक तर तिकडे आपला घसीट्याराम हलवाईचं एक दुकान होतं, ब्रिजवाशीचं हलवाईचं दाखवलं आहे, त्यात 400-450 लोक दाखवले. ते स्टॉल, ते दुकान, कारखाना पण नाही आहे आणि लोक पण नाही आहे. तर त्यांनी तो प्रेझेंटेशन दाखवलं, तो एक मूळ मेन कार्यक्रम आहे. दुसरा भौगोलिक पण जर आपण परिस्थिती बघितली असेल की मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होत आहे. आणि रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जे वाढीव जे असलेले जे एरियाज होत आहेत, म्हणजे आता जसं उदाहरण द्यायचं लोढा पार्क झालं किंवा बिर्लांचं झालेलं आहे किंवा सेंच्युरीचं झालेलं आहे, अशा परिसरामध्ये एक बाहेरचा वर्ग तो मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे. आणि तो एक वर्ग एक विशिष्ट प्रणालीला किंवा विशिष्ट वर्गाला मांडणारा, विचारसरणीला मांडणारा असल्यामुळे त्याचाही मोठ्या प्रमाणावरती फटका तो आम्हाला बसलेला आहे. अर्थात आमची चांगली ALM आहे, आदित्यजी स्वतः ALMचे ॲडमिन म्हणून आहेत, मी आहे, आमचे आमदार सुनील शिंदे, आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष घेऊन काम करतो, आशिष चेंबूरकरजी आहेत. पण तरी देखील हा एक जो वर्ग आहे, ती जी वाढणारी एक लोकसंख्या आहे, ती पण एक मूलभूत कारण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.